महापालिकेला नवीन क्रीडांगण आणि भाजी मंडई विकसित करण्याबरोबर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे। याबरोबर शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर भर दिला जाणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे नूतन सभापती अतुल माने यांनी दिली आहे। महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अतुल माने यांची बिनविरोध निवड झाली। त्यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला। यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांच्या भाजपच्या सर्व नेत्यांमुळे सभापती पदाची मला संधी मिळाली। माझ्यावर दर्शवलेला विश्वास मी कामातून सार्थ ठरवेन। मी स्वतः एक खेळाडू आहे, त्यामुळे खेळ आणि खेळाडूंच्या समस्या मला माहिती आहेत। महापालिकेच्या क्रीडा अधिकाऱ्यांशीही याबाबत चर्चा केली आहे। सभापती म्हणून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव काम करण्याचा मानस आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा विकास करणार आहे। आंबेडकर क्रीडांगणाच्या विकासासाठी आमदार गाडगीळ यांच्या माध्यमातून खेलो इंडिया अंतर्गत 60 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला। त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। तसेच या क्रीडांगणावर दिव्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत। सांगली, मिरज व कुपवाड शहरात क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागांचा विकास करून नवीन क्रीडांगणे विकसित करण्यात येणार आहे। तसेच खेळ आणि खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे। शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला, याबाबत तातडीने या विभागाची बैठक घेऊन मार्ग काढू। आरोग्य, स्वच्छता हे प्रश्नही गंभीर आहेत। ड्रेनेज योजनेबाबत लवकरच संबंधित विभागाची बैठक घेणार असून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सभापती अतुल माने यांनी सांगितले। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवर सत्ता आणण्यात आम्हाला यश आलं। आमदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार सुधीर दादा गाडगे, माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे, त्याचप्रमाणे जयश्री वहिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे इलेक्शन लढवण्यात आल्या। त्यामध्ये आमच्या पार्टीला यश आलं आणि ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज सगळ्या विषय समितींच्या निवडणुका पार पडल्या। यामध्ये स्थायी समिती सभापतीपदी माझी निवड केली, याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांचं आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमदार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कार्यासम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे, त्याचप्रमाणे जयश्री वहिनी पाटील, या सर्वांचं आम्ही या सर्व सदस्यांतर्फे व सभापतींच्या तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना तळागाळातल्या जनतेचं कशी सेवा करण्यात येईल, तळागाळातल्या जनतेला कशा सर्व सुविधा महापालिकेच्या माध्यमातून पुरवण्यात येतील याची आम्ही नक्कीच दक्षता घेऊन यापुढे काम करत आहोत।